वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे। हे प्रत्येक प्रश्न जे आहे मित्रांनो तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की जशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका तयार करतो मित्रांनो, कारण की जशा प्रकारे एक डिफिकल्टी लेवल असते शिक्षक पात्रता परीक्षेची, तशाच प्रकारचे सेम टू सेम प्रश्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी अपलोड करत आहोत। जवळपास व्हिडिओ क्रमांक 24 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। यापूर्वी ऑलरेडी 23 व्हिडिओ असेच प्रश्न आम्ही जे आहे मित्रांनो ते अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही आमच्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकतात। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉइन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकी कोणी लिहिली आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि प्रीवियस इयर हा प्रश्न असणार आहे मित्रांनो। 4 ऑप्शन दिलेले आहे, महेश एलकुंचवार, विजय तेंडुलकर, दिलीप परदेसी किंवा रत्नाकर। तर हे बघा, रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकी जी आहे मित्रांनो ते महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात की रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकी महेश एलकुंचवार यांनी लिहिली आहे। या एकांकिका एकाच अंकात संपणारी असून एकांकिका लेखनामध्ये तिला विशेष महत्त्व आहे। महेश एलकुंचवार हे एक प्रसिद्ध भारतीय नाटककार आहे आणि त्यांनी रक्तपुष्प यासारख्या अनेक एकांकिका लिहिल्या आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपद भूषवले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, आणि योग्य जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ठाणे जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3। तिसरा प्रश्न विचारलेला आहे की गटात न बसणारे नाव ओळखा। आता हे बघा मित्रांनो, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि गटात न बसणारे नाव कोणते, अशा प्रकारे प्रश्न केलेला आहे। तर हे बघा, चीनी माती, इजिप्तयान, अमेरिका आणि ग्रीकांजली, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। गटात न बसणारे नाव कोणते, तर अमेरिका। अमेरिका काय असणार आहे मित्रांनो, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। याची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी एकत्रित केलेली आहोत। तुम्ही पाहू शकतात की चीनी माती असो, इजिप्तयान असो किंवा ग्रीकांजली असो, ही कला संस्कृतीशी संबंधित संज्ञा आहे, म्हणजे नावे आहे, परंतु अमेरिका हे भौगोलिक खंडाचे नाव आहे, कला शैली यात समाविष्ट नाही। म्हणजे आपलं जे उत्तर असेल मित्रांनो ते काय असणार आहे, आपलं जे बरोबर उत्तर असणार आहे ते अमेरिका असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की पुढील शब्दांमधून हे बघा, प्रश्न असा आहे की पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। सोपा प्रश्न आहे। दर्शक सर्वनाम कोणता, तर हा काय असणार आहे, दर्शक सर्वनाम असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे आपला 4 असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न, आता दर्शक सर्वनाम संबंधी माहिती दिलेली आहे की दिलेल्या शब्दांपैकी हे शब्द हे दर्शक सर्वनाम आहे, कारण दर्शक सर्वनामे जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरली जातात, जसे की हा, ही, हे, तो, ती, ते। अशा प्रकारे आता दर्शक सर्वनाम हा आहे। इतर सर्वनाम म्हणजे जशा प्रकारे मी म्हणजे हा काय आहे, म्हणजे इतर पर्याय। पुरुषवाचक सर्वनाम आहे, तुम्ही काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे, आणि स्वतः काय आहे, आत्मवाचक सर्वनाम हे असणार आहे। आता प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे की पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा। आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी विशेषण नसलेला शब्द कोणता, अशा प्रकारे प्रश्न काय आहे विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल आवाका, हे काय असणार आहे, विशेषण नसलेला शब्द असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे, कारण की दिलेल्या शब्दांपैकी आवाका हा विशेषण नाही तर एक नाम आहे।
म्हणजे दुखरा, किरकिरी आणि आजारी हे तिन्ही शब्द विशेषण आहेत, कारण ते नामाबद्दल अधिक माहिती देतात. परंतु दुखरा हा विशेषण म्हणजे दुखवणारे या शब्दाने एखाद्या व्यक्तीच्या दुखऱ्या अवयवाचे किंवा दुखऱ्या मनाचे वर्णन केले जाते. अशाच प्रकारे किरकिरी म्हणजे काय तर विशेषण म्हणजे चिडचिड करणारी किंवा त्रासदायक आपण याला वस्तू म्हणू शकतो. अवाका हा एक नाम आहे, म्हणजे क्षमता, व्याप्ती किंवा अवाका हा शब्द एखाद्या गोष्टीची किंवा मर्यादा दर्शवितो. आणि आजारी आपल्याला माहितच आहे मित्रांनो की हा सुद्धा एक विशेषण या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न दिलेला आहे की तृतीय पुरुष समासाचे उदाहरण ओळखा. अशा प्रकारे आपल्याला काय आहे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नांपैकी तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. राजप्रसाद, विषयुक्त, ग्रामदेवत किंवा पूजा अर्चा. तर हे बघा मित्रांनो, जे तत्पुरुष समासाचे उदाहरण या ठिकाणी असणार आहे. तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण ते असणार आहे विषयुक्त. म्हणजे हा आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. माहिती सुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा, माहिती अशा प्रकारे आहे की विषयुक्त हा तृतीय तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. याचे कारण असे की विषामुळे युक्त असा विग्रह होतो आणि विषामुळे ही तृतीय विभक्तीची रूपे आहे. आता बाकीचे जे ऑप्शन दिलेले आहे म्हणजे राजप्रसाद, तर राजाचा प्रसाद ही कोणती म्हणजे षष्टी तत्पुरुष समास या ठिकाणी वापरलेला आहे. विषयुक्त, विषामुळे युक्त, तृतीय तत्पुरुष समास. ग्रामदेवत म्हणजे ग्रामाचे दैवत म्हणजे षष्टी तत्पुरुष समास. आणि पूजा अर्चा, पूजा आणि अर्चा हे द्वंद्व समासाचे उदाहरण असणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न विचारलेला आहे की कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. कुसुमाग्रज काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न विचारलेला आहे की अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता हे बघा मित्रांनो, कोल्हापूरहून आणि बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात. आता दोन्ही शब्द आपण काय आहे या ठिकाणी अधोरेखित जर केले तर 2 विभक्ती या ठिकाणी निर्माण होणार आहे मित्रांनो, हे समजून घ्या. म्हणजे पंचमी म्हणजे हुन आणि ला म्हणजे द्वितीय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 असो किंवा ऑप्शन क्रमांक 4 असो ते बरोबर उत्तर असणार आहे. परंतु जर शेवटचा म्हणजे बंगलोरला आपण अंडरलाईन केला तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, द्वितीय असणार आहे. आणि जर आपण कोल्हापूरला अंडरलाईन केला मित्रांनो, कोल्हापूरहून, तर पंचमी काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. परंतु या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की अधोरेखित शब्द या ठिकाणी बंगलोरला आहे, तर ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न दिलेला आहे की स्त्रीलिंग शब्द ओळखा. 4 शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो आणि यापैकी स्त्रीलिंग शब्द कोणता अशा प्रकारे प्रश्न काय आहे विचारण्यात आलेला आहे. तर हे बघा, घडवंची हे काय असणार आहे, स्त्रीलिंग शब्द असणार आहे. बाकी घोर, घंगाळ आणि घाव हे पुल्लिंग शब्द या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल, पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की घडवंची हा स्त्रीलिंग शब्द आहे. बाकीचे शब्द जसे की घोर पुल्लिंग आहे, घंगाळ नापुसक लिंग आणि घाव पुल्लिंग आहेत. ओके, घंगाळ नापुसक लिंग काय शब्द आहे. ओके, करेक्शन. आणि पुढे दिलेला आहे की घडवंची स्त्रीलिंग शब्द आहे, घोर पुल्लिंग शब्द आहे, घंगाळ नापुसक लिंग आणि घाव पुल्लिंग. घडवंची म्हणजे काय, तर हे बघा, घडवंची म्हणजे 3 पाय असलेला आधार किंवा स्टँड ज्याचा वापर वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. जशा प्रकारे आपण काही वस्तू ठेवण्यासाठी एक स्टँड वापरतो तशा प्रकारे आपण घडवंची म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न दिलेला आहे की धातू साधित विशेषण ओळखा. आता हे बघा मित्रांनो, धातू साधित विशेषण कोणता. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. नासका, चतुर, एकटे किंवा सुती. तर हे बघा, नासका हे काय असणार आहे, धातू साधित विशेषण असणार आहे. म्हणजे आपला जे पर्याय 1 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे. धातू साधित विशेषण म्हणजे काय, तर हे बघा, धातू साधित विशेषण म्हणजे काय, तर तुम्ही पाहू शकतात की नासका हे धातू साधित विशेषण आहे, कारण ते नाचणे या क्रियापदाच्या धातूपासून तयार झालेले आहे किंवा बनले आहे. इतर पर्याय जसे की चतुर गुणवाचक विशेषण आहे, एकटे हे काय आहे, संख्यावाचक विशेषण आहे आणि सुती वस्तुवाचक विशेषण आहे. हे धातू साधित नाही. या संदर्भात आपण माहिती पाहू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आता त्यानंतर पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 विचारलेला आहे की प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. मज्जाव करणे, धडा शिकविणे, विपर्यास करणे किंवा पल्ला गाठणे. तर हे बघा, प्रतिबंध करणे म्हणजे काय, तर मज्जाव करणे. पर्याय क्रमांक जे 1 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. या संदर्भात सुद्धा काही माहिती, काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार म्हणजे मज्जाव करणे हा आहे. मज्जाव करणे एखाद्याला काहीतरी करण्यापासून थांबवणे किंवा रोखणे, जशा प्रकारे TET काही विद्यार्थ्यांना बॅन केलेले आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओनली. धडा शिकविणे, आता याचा अर्थ काय होतो मित्रांनो की एखाद्याला चुकीबद्दल शिक्षा देणे किंवा समज देणे. ओके. विपर्यास करणे म्हणजे गोष्टीच्या चुकीचा अर्थ लावणे किंवा उलट करणे. आणि पल्ला गाठणे म्हणजे एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे याचा अर्थ. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो. पुढचा प्रश्न दिलेला आहे की प्रत्यर्थ कोणत्या म्हणजे लेखन नियमानुसार जे अचूक शब्द आहे ते कोणता आहे. प्रत्यर्थ आपल्याला या ठिकाणी 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले आहे मित्रांनो. आणि अचूक किंवा लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता, तर हे बघा, ज्याला अपन हिंदी में म्हणतो मित्रांनो, वर्तनी के हिसाब से शुद्ध शब्द कौन सा होगा. तो देखिए यही फर्क होता है. हिंदी में आप वर्तनी के हिसाब से शुद्ध शब्द बता रहे हैं और यहाँ पर आप क्या बता रहे हैं दोस्तों, यहाँ पर आप बता रहे हैं की लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता. अशा प्रकारे म्हणजे फक्त हिंदी आणि मराठीमध्ये काही जास्त फरक तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते काय असणार आहे मित्रांनो, आपला योग्य उत्तर राहणार आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न हे बघा, प्रश्न क्रमांक 13 सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे की कोणत्या 2 विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत. सलाते, सलानाते, सलाते, सलानाते अशा प्रकारे तुम्ही त्याला म्हणतात मित्रांनो. तर यात इथे दिलेलं आहे की कोणत्या 2 विभक्तीचे जे प्रत्यय आहे ते सारखे आहे. आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तर योग्य जे उत्तर असणार आहे द्वितीय आणि चतुर्थी हे काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ओके. पुढचा प्रश्न हे बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात. हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो की वाक्यात जे आहे आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो, तर प्रयोग म्हणतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न हे बघा मित्रांनो, 15वा प्रश्न दिलेला आहे की 15वा प्रश्न दिलेला आहे की शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश केला जातो किंवा होतो, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, पोवाडा, भारुड, लावणी, अभंग, पोवाडा, लावणी किंवा भारुड, अभंग. तर हे बघा मित्रांनो, शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश केला जातो, तर पोवाडा आणि लावणी काय असणार आहे आपला या ठिकाणी जे असणार आहे मित्रांनो ते योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक, या संदर्भात काही माहिती दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही काय आहे पाहू शकतात की शाहिरी काव्यात प्रामुख्याने पोवाडा आणि लावणी या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो. ओके. पौड्यांमधून वीररस आणि शौर्यगाथा, तर लावण्यामधून शृंगार रस आणि प्रेमाचे चित्रण केले जाते. अशा प्रकारे काय आहे माहिती दिलेली आहे. पोवाडा, लावणी हा पर्याय योग्य आहे. पोवाडा हा वीर रसाचा काव्य प्रकार आहे ज्यात ऐतिहासिक घटना, पराक्रम आणि शौर्यगाथा याचे वर्णन केले जाते. तर लावणी या शृंगार रसाचा काव्य प्रकार आहे ज्यात प्रेम, सौंदर्य आणि प्रणय, क्रीडा याचे चित्रण केले जाते. अशा प्रकारे आपण काय आहे मित्रांनो या ठिकाणी माहिती पाहू शकतो. ओके. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की लवकर या शब्दाची जात ओळखा. आता हे बघा, आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे आणि लवकर या शब्दाची जात कोणती, तर क्रिया विशेषण काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. जे पर्याय क्रमांक 1 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 विचारलेला आहे की अपरोक्ष म्हणजे काय. अपरोक्ष म्हणजे काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. एकाक्ष, अप्रत्यक्ष, नजरेसमोर किंवा पाठीमागे. तर हे बघा, अपरोक्ष म्हणजे काय, तर पाठीमागे. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न दिलेला आहे की जमदग्नी. अशा प्रकारे एक शब्द दिलेला आहे आणि याचा अर्थ काय अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. साधू आहे, शांत माणूस आहे,
खूप रागीट माणूस आहे किंवा माणूस आहे, तर हे बघा जमदग्नी म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे, म्हणजे खूप रागीट माणूस. काही स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात की जमदग्नी या शब्दाचा अर्थ खूप रागीट माणूस असा आहे. मराठी जमदग्नी हे एक नाव एका रागीट व्यक्तीसाठी वापरले जातात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 की पुढील शब्दांपैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. आता रान म्हणजे काय, तर वन, बरोबर आपल्याला माहित आहे. रान म्हणजे काय, तर विपिन, हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आता आपल्या समोर मित्रांनो 2 ऑप्शन बाकी आहे, कानन आणि वल्लरी. तर रान म्हणजे काय, तर ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा कानन हे सुद्धा बरोबर असणार आहे मित्रांनो, परंतु वल्लरी हे जे असणार आहे ते या ठिकाणी आपला उत्तर नसेल, कारण की वल्लरी म्हणजे वेली. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की मेषपात्र या शब्दाचा अर्थ सांगा. आता हे बघा मित्रांनो, मेषपात्र या शब्दाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. निरुद्योगी माणूस, श्रीमंत माणूस, बावळट माणूस या किंवा कर्तबगार माणूस, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की मेषपात्र या शब्दाचा अर्थ सांगा. तर हे बघा, बावळट माणूस म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही पाहू शकतात की मेषपात्र या शब्दाचा अर्थ बावळट माणूस असा होतो. मेषपात्र हा शब्द मेष, मेंढा आणि पात्र यांच्या संयोगातून तयार झालेला शब्द आहे. आणि मेंढ्याच्या काळपाप्रमाणे कोणत्याही विचाराशिवाय किंवा जाणीशिवाय चालणाऱ्या व्यक्तीला मेषपात्र असे म्हणतात. म्हणूनच बावळट माणूस हा योग्य अर्थ या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ओके, आता हे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की परीक्षेला फक्त आणि फक्त 14 दिवस बाकी आहे, म्हणजे 2 आठवडे बाकी आहे. आणि तुमच्यासाठी शेवटची संधी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो की तुम्ही हे सर्व सामग्री जे आहे ते फक्त आणि फक्त 499 मध्ये तुम्ही हे घेऊ शकतात, ज्यात तुम्हाला हिंदीचे नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी मिळणार आहे, हिंदीचे प्रश्नपत्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मिळणार आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे क्वेश्चन सेट मित्रांनो तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी मिळणार आहे. मराठीचे नोट्स, मराठीचे क्वेश्चन आणि समाजशास्त्र परिसर अभ्यासचे प्रश्न हे तुम्हाला सगळं मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त 499 मध्ये मिळणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही काय आहे मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करून हे सर्व सामग्री जी आहे ते तुम्ही परचेस करू शकतात, कारण की परीक्षेपूर्वी अशाच प्रकारचा डेटा आपल्याकडे असला पाहिजे मित्रांनो. कारण की जशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि जशा प्रकारे एक डिफिकल्टी लेवल असते शिक्षक पात्रता परीक्षेची, तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टेंट हे प्रत्येक क्वेश्चन सेट या ठिकानी असणार है। और दोस्तों अगर आपने हमारे हिंदी के क्वेश्चन सेट अभी तक नहीं परचेस किए तो आप लोगों के लिए सुनहरा और आखिरी मौका है, क्योंकि कम से कम आप हिंदी के क्वेश्चन सेट हल कर कर दोस्तों परीक्षा में जाएंगे तो मैं बता रहा हूं कि अभी भी आप हिंदी पास हो सकते हैं दोस्तों। इतना बेहतरीन कंटेंट हमने क्या है यहाँ पर तैयार किया है। बिल्कुल अभी जाकर इस नंबर पर आप व्हाट्सअप करेंगे दोस्तों और ये सारी की सारी सामग्री आप क्या है अभी के अभी में खरीद लेंगे, जो परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज्यादा आप लोगों के लिए इंपॉर्टेंट रहने वाली है। प्रश्न क्रमांक 21 देखिए 21वां प्रश्न दिया गया है कि तत्परता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न काय आहे मित्रांनो विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे की तत्परता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता, तर कुछ राई हे काय असणार आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 22 कुंपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि कुंपण या शब्दासाठी जे योग्य विरुद्धार्थी शब्द असणार आहे मित्रांनो ते असणार आहे कृतज्ञ उदार असणार आहे। आय थिंक ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक ए उदार काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23वां प्रश्न विचारलेला आहे की चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। आता चंदन करणे म्हणजे आपण जशा प्रकारे बोलतो ना चंदन लावला, चंदन करणे म्हणजे नाश करणे। ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24वां प्रश्न विचारलेला आहे की लोक सांगे ब्राह्मण ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण। अशा प्रकारे काय एक म्हण दिलेली आहे आणि याचा अर्थ काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेला आहे स्वतः खूप हुशार समजणे, स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार
अहंकार खूप बळगणे, लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचं नाही, कुठे पण बोलताना आपणच हुशार आहोत असे समजणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। परंतु या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 की लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचे पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही, अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, 25वा प्रश्न आपण काय आहे या ठिकाणी पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की प्रश्न क्रमांक 25 इथे दिलेला आहे की जो भविष्य सांगतो तो या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकतात की ज्योतिषी, ज्योतिष्य, ज्योतिषी, जादूगर किंवा भविष्यक। तर हे बघा ज्योतिषी काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, 26वा प्रश्न विचारलेला आहे की एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देश विषयी जो बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। तुम्ही स्वतः पण हे प्रश्न वाचून घ्या मित्रांनो की एखादा वाक्यात बोलणारा उद्देश विषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत आपण काय म्हणतो मित्रांनो। तर हे बघा 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, उद्देश, विधेय आणि उद्दिष्ट आणि वक्ता, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर यापैकी जे योग्य उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, तर हे बघा योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे विधेय, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 27, 27वा प्रश्न दिलेला आहे की वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता। आता हे बघा वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता, तर विहीर, गहू, शत्रू किंवा लाडू। तर हे बघा विहीर काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, 28वा प्रश्न दिलेला आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्य कृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे मित्रांनो। खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न सुद्धा असू शकतो परीक्षेच्या दृष्टिकोनाने की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, ज्याला हिंदी में अपन ज्ञानपीठ पुरस्कार म्हणतो। महादेवी वर्मा जी के ज्ञानपीठ पुरस्कार किसको मिला है, यामा को मिला है, आप लोगों को पता है दोस्तों। इस प्रकार म्हणजे ज्ञानपीठ त्या ठिकाणी ज्ञानपीठ हा या पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्य कृती कोणत्या साहित्यिक प्रकारातील आहे। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे कादंबरी। पर्याय क्रमांक जे 3 असेल 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात माहिती दिलेली आहे की ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यायती ही साहित्य कृती कादंबरी या साहित्य प्रकारातील आहे। VS खांडेकर म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर यांची यायती मराठी कादंबरीला 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी, लेखक कोण आहे तर विष्णू सखाराम खांडेकर आणि पुरस्कार ज्ञानपीठ प्राप्त 1974। प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे। सोपा प्रश्न आहे आपला। पर्याय जे असेल आत्मवृत्तांतमक हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्ह आहे मित्रांनो। तर हे बघा हा प्रश्न म्हणजे थोडासा जे आहे ते ना हे आहे की तो म्हणाला मी येईन या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत। तर हे बघा तो म्हणाला म्हणजे हा कॉमा एक विरामचिन्ह झाला आणि आपण म्हणतो की हा डबल इन्व्हर्टेड जे कॉमा आहे मित्रांनो ते काय आहे हे सुद्धा एक विरामचिन्ह आहे, परंतु हे एक नाही तर हे 2 आणि 3 अशा प्रकारे म्हणजे 3 विरामचिन्ह या वाक्यात दिलेले आहे। अशा प्रकारे माहिती आपण आणलेली आहोत मित्रांनो। तर 3 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। माहिती तुम्ही समजून घ्या की या वाक्यातील 3 विरामचिन्ह आहे। तो म्हणाला नंतरच्या स्वल्पविराम, एक अवतरण चिन्हातील सुरुवात, हे बघा अवतरण चिन्हातील जे सुरुवात आहे आणि अवतरण चिन्हाचे जे शेवट आहे, म्हणून योग्य पर्याय 2 म्हणजे 3 आहे। स्वल्पविराम तो म्हणाला नंतर संवाद सुरू करण्यापूर्वी वापरला जातो। नंतर अवतरण चिन्हाची सुरुवात बोलणाऱ्यांच्या शब्द सुरू करताना वापरली जाते आणि अवतरण चिन्हाचा शेवट बोलणाऱ्यांच्या शब्द संपल्यानंतर वापरला जातो। अशा प्रकारे काय आहे तर 3 जे आहे ते मित्रांनो या ठिकाणी विराम चिन्हाचा प्रयोग केलेला आहे। अशा प्रकारे आपण काय आहे सांगू शकतो। प्रश्न क्रमांक 31 विचारलेला आहे की व्यंजनास डॅश डॅश असेही म्हणतात। तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि व्यंजनास परवर्ण असेही म्हणतात, म्हणजे जे पर्याय क्रमांक 2 असेल मित्रांनो ते काय असणार आहे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 32 विचारलेला आहे की खालीलपैकी कंठवर्ण कोणता। तर हे बघा मित्रांनो कंठवर्ण कोणता तर क ख ग ग अंग, जशा प्रकारे वाङ्मयमध्ये अंग हा शब्द वापरला जातो तर हे काय असणार आहे आपला कंठवर्ण या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 33 विचारलेला आहे की विग्रह ओळखा। आता प्रीतज्ञा किंवा प्रीतज्ञा अशा प्रकारे एक शब्द दिलेला आहे आणि यापैकी योग्य विग्रह कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो कारण की डिफिकल्टी लेवल अशीच आहे आणि जे कठीण प्रश्न असतात मित्रांनो तेच परीक्षेला विचारले जातात। तर हे बघा प्रीतू प्लस आज्ञा हा काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे म्हणजे प्रीतज्ञा। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। आता प्रश्न क्रमांक 34 विचारलेला आहे की चिदानंद या शब्दाचा विग्रह आहे। आता हे बघा मित्रांनो चिदानंद या शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे, तर हा प्रश्न सोपा आहे। चित्त प्लस आनंद आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 35 वा प्रश्न विचारलेला आहे की आशाताईच्या स्वरातील गोडावा विलक्षण आहे। आता हे बघा गोडावा हे काय आहे, अंडरलाइन केलेला आहे की आशाताईंच्या स्वरातील गोडावा विलक्षण आहे। हे कोणते नाम आहे, तर भाववाचक नाम आहे म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 36 विचारलेला आहे की खालीलपैकी भाववाचक नाम कोणते। आता हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यापैकी भाववाचक नाम कोणते, तर नवलाई हे काय असणार आहे, भाववाचक नाम असणार आहे। पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 37 वा प्रश्न विचारलेला आहे की पुढील शब्दांतील दासीला अनेक वचनी शब्द शोधा। आता हे बघा मित्रांनो दासी या शब्दासाठी जे अनेक वचनी शब्द आहे ते दासी असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 38 विचारलेला आहे की काटे या शब्दाचे लिंग कोणते। आता हे बघा मित्रांनो काटे या शब्दासाठी योग्य लिंग कोणते किंवा काटे या शब्दाचे लिंग कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। प्रश्न क्रमांक 38 आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि पुल्लिंग काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 39 वा प्रश्न विचारलेला आहे की पुढील पैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा। सोपा प्रश्न आहे मित्रांनो, जे प्रश्न सोपे आहेत त्या प्रश्नामध्ये जास्त डिस्कस करायची आवश्यकता नाही कारण की संबोधन या विभक्तीचे प्रत्यय कोणते, तर नो, देवांनो, मित्रांनो, विद्यार्थ्यांनो जशा प्रकारे आपण सांगतो मित्रांनो। चला प्रश्न क्रमांक 40 वा प्रश्न आहे की षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते। हे बघा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे 2 वेळा। चा, ची, चे हे काय असणार आहे, षष्टी विभक्ती असणार आहे मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 राहणार आहे ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो। तुमच्यासाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करणे हे फ्री आहे, ते तुम्ही जॉईन करा कारण की तुम्हाला टीईटी साठी संबंधित माहिती म्हणजे महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट माहिती त्या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी भेटेल। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप पाहिजे असेल मित्रांनो तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। मेंबरशिप घ्या मित्रांनो आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वेळेत मिळणार आहे। तुमच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करू। प्रश्न क्रमांक 41 वा प्रश्न दिलेला आहे की पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे। वाक्प्रकार कोणता आहे, वाक्यप्रकार ओके वाक्यप्रकार कोणता आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की पंतप्रधान म्हणाले की युवकांनो उद्यमशील बना म्हणजे कोणता वाक्य आहे मित्रांनो, तर मिश्र वाक्य हे काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 42 विचारलेला आहे की छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती फुफाट्याच्या वाहना पायामधून घालती दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे। संदर्भीय काव्य पंक्तीमध्ये कोणता रस आहे, तर करुण रस या ठिकाणी असणार आहे। ते तुम्ही वाचून समजून घ्या मित्रांनो की जे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ते कोणता असणार आहे, तर करुण रस आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 43 की पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा। पूर्वीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला होता, गबाळ काय असेल, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 44 वा प्रश्न दिलेला आहे की लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा। आता हे बघा मित्रांनो प्रश्न 2 आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत अशाच प्रकारचे की लेखन नियमानुसार जे अचूक शब्द आहे ते कोणता आहे, तर कुर्मवतार हे काय असणार आहे, अचूक शब्द या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न आहे की मराठी वर्णमालेतील किती स्वरादी आहे।
आहा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 विचारलेला आहे की केवल प्रयोगी अव्यय ओळखा. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजे वाह वाह. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 47 वा प्रश्न हे बघा, रुकार या शब्दाचे योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता रुकार या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, प्रश्न असा आहे. नकार काय असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे रुकार नकार. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न आहे की पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा. आता हे बघा, मराठी उपसर्ग कोणता, तर पड हे काय असणार आहे मित्रांनो, मराठी उपसर्ग या ठिकाणी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 49 वा प्रश्न दिलेला आहे की अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा. सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि परीक्षेत हिंदी किंवा मराठीमध्ये तुम्हाला हा प्रश्न किंवा अशाच प्रकारचा एक प्रश्न पाहायला मिळेल मित्रांनो. पिछले साल हिंदी में पूछा गया था कि प्रति माह में कौन सा समास है, तो दोस्तों हिंदी में भी वही शब्द आते हैं, मराठी में भी वही शब्द आते हैं. ये बात को आप थोड़ा कैलकुलेट करेंगे, थोड़ा दिमाग का इस्तेमाल करेंगे तो गैर शिस्त क्या होगा, हमारा यहाँ पर सही जवाब रहेगा. अगला प्रश्न हम देखेंगे दोस्तों. 50वां प्रश्न पूछा गया है कि आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे. अशा प्रकारे काय आहे मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. मनोहर तरी कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे, तर हे बघा, हे जे पुस्तक असणार आहे मित्रांनो ते आत्मकथन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. तो देखिए दोस्तों, आप लोगों के लिए हम आखिरी धमाका यहाँ पर लेकर आए हैं, क्योंकि मैं आपको बता रहा हूँ कि ये 499 में जितनी इंपॉर्टेंट चीजें आपको यहाँ पर मिल रही है दोस्तों परीक्षा के दृष्टिकोण से, ये बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होने वाली, क्योंकि नोट्स पढ़ेंगे और अब बड़े बड़े लेक्चर देखेंगे दोस्तों, तो ये सारी बातें बेकार है. अगर अभी तक आपने कुछ नहीं किया है तो आपने सिर्फ और सिर्फ इस प्रकार के जो क्वेश्चन सेट होते हैं, इस प्रकार के जो स्पेशल क्वेश्चन तैयार है दोस्तों, कि उसकी पढ़ाई करनी है. जैसे तैसे 82-90 नंबर आपके हो सकते हैं, क्योंकि कैटेगरी में आपको 82 चाहिए, आपको जनरल कैटेगरी में 90 मार्क्स चाहिए दोस्तों. तो मैं बताऊंगा डिटेल्स में नोट्स पढ़ने से, डिटेल्स में बड़ी बड़ी किताबें पढ़ने से आप 4-5 अध्याय भी नहीं पढ़ पाओगे. बेटर है दोस्तों कि इस प्रकार के साहित्य को आप खरीदेंगे दोस्तों. व्हाट्सएप पर आपको तुरंत ये मिल जाएगा, आप जेरोक्स वगैरह कर भी इसको पढ़ सकते हैं दोस्तों, लेकिन दूसरे बच्चे को आप शेयर नहीं कर सकते. लेकिन यहां पर इतना इंपॉर्टेंट डेटा है कि जो परीक्षा के दृष्टिकोण से आपको 15 दिन में भी पास करा सकता है, तुक्के विक्के लगाकर, अगर आपने आपका दिमाग सही चला दिए. तो मैं बता रहा हूं दोस्तों, क्योंकि नोट्स पढ़ने का वक्त अब खत्म हो चुका है. ये सारी की सारी चीजें आपको यहां पर सिर्फ और सिर्फ 499 में मिल रही है. इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है दोस्तों, आप इसको परचेस कर सकते हैं. और टाइम मैनेजमेंट, क्वेश्चन आंसर की ज्यादा से ज्यादा प्रैक्टिस कीजिए, क्योंकि पास होने का 15 दिन में पास होने का दोस्तों एक ही रास्ता है, क्वेश्चन आंसर की ज्यादा से ज्यादा प्रैक्टिस. किस प्रकार के प्रश्न पूछे जाते हैं, किस प्रकार से प्रश्न पत्रिका होती है, वही चीजों का कैलकुलेशन करके परीक्षा दो, तभी आप क्या है पास हो सकते हैं. कॉन्टेक्ट डिटेल दी गई है दोस्तों, इस नंबर पर कॉन्टेक्ट कर 499 पेड कर आप सारी चीजें जो है तुरंत ले सकते हैं 1 मिनट के अंदर, बिल्कुल पूरे 100% यकीन के साथ. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.